नमस्कार मित्रांनो, TRC मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणजेच लोकप्रिय अभिनेता गौरव मोरे सध्या चला हवा येऊ द्या या शोमुळे प्रचंड चर्चेत आहे. यापूर्वी गौरवने अनेक कॉमेडी शोजमध्ये काम केलेलं आहे. अभिनेत्याने आशी जत्रासह मॅडनेस मचाएंगे हा हिंदी शो सुद्धा गाजवला होता. याशिवाय अनेक मराठी सिनेमांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही वर्षात गौरवने प्रचंड फॅनबेस कमावला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गौरवने त्याचा इंडस्ट्रीतील प्रवास सांगितला. यावेळी अभिनेत्याने इंडस्ट्रीची दुसरी बाजू अधोरेखित करत त्याला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे. गौरव मोरे याने एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्याने, मला इंडस्ट्रीत कुणाचीच साथ मिळाली नाही. मला तर बरेच जण बोलायचे, तू कसं इंडस्ट्रीत काम करतोस तेच बघतो. आताही अनेक लोक माझ्याबरोबर काम करत नाहीत. काही लोकांनी फोन करून सांगितले की याला काम देऊ नका. बरं, या सगळ्या घटना अलीकडेच घडलेल्या आहेत. त्यामुळेच मला एकटं राहायला आवडतं. माझे दोन चांगलेच मित्र आहेत, ते म्हणजे अभिनय बेर्डे आणि विशाल देवरुखकर. त्यांच्या संपर्कात मी कायम असतो, पण इतर बाकीच्या गोष्टींमध्ये मी फारसं लक्ष देत नाही, कारण मला काम करायचंय. ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आज नवीन घर झालंय, त्याचं EMI आहे, पण माझ्या बाबतीत लोक का असं करत आहेत मला माहीत नाही. या सगळ्यांना मी माझ्या कामातूनच उत्तर देणार आहे. मी नेहमी सगळ्यांना एवढंच सांगेन की कधी कोणाचं पोट मारू नका. मला माहिती आजकाल स्पर्धेचं युग आहे, पण ती स्पर्धा हेल्दी असायला पाहिजे. माझ्याबरोबर कोण कोण काय करतंय सगळ्यांना सगळं माहिती आहे, पण अशा वागण्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक व्यक्ती कायमचा गमावताय हे तुम्हाला लक्षात येत नाहीये. मी एक मालिका करत होतो, तिथे फोन करून सांगण्यात आले की हा एक वेळी 2-2 शो करतोय, त्यामुळे तुम्ही त्याला काम करू देऊ नका, त्याला थांबवा. पण मी खरंच सांगेन, अशा पद्धतीने कधीच कोणाचं पोट मारू नका. गौरव बरोबर राहू नका, बोलू नका, काम करू नका. अशा गोष्टी करणं बालपणी ठीक वाटायचं, पण आज तुम्ही मोठे आहात. तुम्ही तुमच्या ग्रुपने राहा, मला काहीच फरक पडणार नाही. मला फक्त या इंडस्ट्रीत प्रामाणिकपणे काम करायचंय, सिनेमे करायचेत आणि मी तेच यापुढे करत राहीन, असं गौरवने यावेळी स्पष्ट केलं आहे.